शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, अवकाळीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील एका जिल्ह्यामध्ये जवळजवळ 17 कोटी रुपयांची मदत आता मंजूर करण्यात आलेली आहे आणि 17,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, हा जिल्हा कोणता आहे, या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, कधीपर्यंत मिळणार आहेत, सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला। शेतकरी बांधवांनो, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर 2025 मध्ये अवकाळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 17,08,90,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाकडून जारी करण्यात आला आहे। थेट हस्तांतरण लाभ पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। चालू हंगामात यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि दर विहित केले आहेत। मित्रांनो, केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30 जानेवारी 2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधितांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले होते। तसेच 22 जून 2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे। त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 6,992 शेतकऱ्यांचे 4,072 हेक्टरवर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते। तर जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 10,659 आहे। त्यांच्या 8,314 हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला। त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील मिळून एकूण 17,651 शेतकऱ्यांना 17 कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे। हा निधी खर्च करताना सर्व शासन निर्णयातील सूचनांचे आणि निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, ज्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा। ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना जारी कराव्यात, असे शासन निर्णयात म्हटले आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 1,85,30,000 इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या 2,505 एवढी आहे। त्यांच्या 1,092 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आता तातडीने राज्य सरकार मदत करणार आहेत आणि नक्कीच ही मदत शेतकऱ्यांना एक दिलासा देईल। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात। धन्यवाद।